या सर या. अहो नाही तुमच्याशिवाय मजा नाही. नाही 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 तुमच्याशिवाय मजा नाही. फक्त आम्ही तुम्हाला फक्त सोबत राहणार. साहेब प्रेक्षक तुमच्यासाठी आतुरतेने वाट बघतायत. तुमच्या आवाजासाठीच प्रेक्षक थांबलेले आहेत. कारण युट्यूबवर कमेंट बघा साहेब तुमच्यासाठीच कमेंट आलेले आहेत. सर या. अहो सर मी आत्ता घरी गेलेलो कॉफी आणायला तेव्हा मिसेस बोलते सर चाफूर खूप सुंदर बोलतात. तुमची खूप प्रशंसा केली माझ्या मिसेसने. म्हणजे तुम्हाला जंगी पार्टी भेटणारच. या सर. बॉल द्या चला लवकर. चला नवीन बॉल द्या. नवीन बॉल द्या. नवीन. चला सामने स्पीडअप करा. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत आपल्याला. आजच्या रणजीतली फायनल सुद्धा खेळवायची आहे. चला अंपायर्सना विनंती आहे क्षेत्ररक्षक सजवायला सांगा. आणि बाले संघाचे दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत जे खेळणार नाही आहेत त्यांनी व्हॉलेंटियर म्हणून राहायचं आहे. चला लवकर या सर. कोंडी संघाचे सुद्धा जे आहेत खेळाडू त्यांनी सुद्धा व्हॉलेंटियर राहायचं आहे. जर लांब लांब राहा म्हणजे तुम्हाला पाहता येईल. स्क्वेअर लेग अंपायरसाठी एक अंपायर राहा. त्याच्यानंतर लाईनचा अंपायर राहा. परेश अमित प्रत्येकाने आपापली बाजू सांभाळा. आता शेवटच्या मोजके सामने राहिलेले आहेत तर प्रत्येकाने थोडं सहकार्य करा आणि आपली ही स्पर्धा यशस्वी करा. आणि आज आमच्या शब्दाला मान देऊन आमचे मित्र दर्शक सर आलेले आहेत ते समालोचन करतील. धन्यवाद आपले प्रशांत माळी सर आमचे कट्टर समर्थक. बघूया आणि हा म्हटते टॉप 5 मधला हे जबरदस्त घमासान 3-2. चला 3 ओव्हरची मॅच. विद्यमान सामना बालई म्हणजे यजमान विरुद्ध भावरा. चला राईट आर्म राऊंड द फेकेर बॉलिंग मार्ग तयार. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर सूरज. ओहो यस पहिला चेंडू पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी. पंचांचा इशारा. यस 4 रन्स. पहिला चौकार पहिला दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह. माझ्या समवेत असतील ज्यानं क्रिकेटमध्ये जवळजवळ वयाचे 11 वर्षापासून क्रिकेटमध्ये खरं म्हणजे माझ्यापेक्षा सिनियर आहेत ते. क्रिकेटमध्ये वय माझं जास्त आहे परंतु सिनियरिटी त्यांची जास्त आहे. प्रशांत माळी सर काय म्हणणार. हो येस पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह ताकदवर फटका दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह नेत्रदीपक फटका. संघाची धावसंख्या झाली 5 वर बिनबाद 5. सर मी गेली 50 वर्ष मैदानावर आहे. वयाच्या 11व्या वर्षापासून मी मैदानावर आहे. येस येस मी 44 वर्ष आहे म्हणजे 6 वर्ष तुम्ही सिनियर आम्हाला. राईट आर्म राहून दे विकेट. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथ समोरचा फलंदाज भावरा आणि बालई. हो यस पुन्हा एकदा नेत्रदीप फटका अप्रतिम कव्हर ड्राईव्ह कवसला. आणि इच्छा सुद्धा आहे की माझं शेवट सुद्धा मैदानावर व्हावं. नाही असं नाही बोलायचं. पुग्या अशोक बोलू नये बरोबर की नाही. मायकेल जॅक्सनला 150 वर्ष जगायचं होतं परंतु 50च्या आतच गुंडाळला गेला. असं काही नाही. बघा संपूर्ण ज्यूस पिणार ते 50 जण चेकअप व्हायचं असं काही नाही बरोबर की नाही. बघा कोरोनामध्ये कोण मेले काय सांगा तुम्हाला. भिकारी कधी मेले का सांगा. कोरोनामध्ये श्रीमंत लोक मेले बरोबर की नाही. 15,000 कोटीची प्रॉपर्टी 2 माणसं उचलाल नाही. आता बेवडा मेला तर 200 लोक त्याच्या मैतावर असतात. आहे की नाही. वस्तुस्थिती आहे. सगळ्या गोष्टी प्रशांत माळी पैशामध्ये नाही मोजाच्या. मैं मानता हूँ पैसा खुदा नहीं होता लेकिन खुदा से कम भी नहीं होता. बोर्डिंग मार्क तयार. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. ओहो येस आउटसाइड द स्टंप. जोरदार अपील. पंचांचा निर्णय अंतिम असे प्लीज. मला नाही माहित ना तिकडे. थांबा प्लीज. अंपायरला वाटलं तर तुम्हाला नाही द्यायला एखाद्या घरात पोरगा जन्माला ना की असे कोले करतात.
बरोबर की नाही शेजाऱ्याला पोरगी झाली हो काय निर्णय का अंपायर रिव्ह्यू घेतला येस जर ऑनफिल्ड जर फुटेज असले नाही तर संपूर्ण सर्वस्व ऑनफिल्ड अंपायर यू हॅव टू राईट येस फलंदाज बाद आशिरे बघूया पंचांना निर्णय दिला म्हणजे दॅट शुड बी फायनल नो बडी कॅन द अंपायर आणि हा पहिला धक्का पहिल्या विकेटचं बदन पहिली गळती गच्छंती पहिली विकेट तडीबार नेस्तन आबोत पहिल्या विकेटचा गर्दाबाय चला वन डाऊन द बॅटर 3 षटकांचा सामना असेल टॉप 5 मधली पहिली मॅच सुशांत कृशल ज्याला एखाद्या पादला तरी समजणार नाही का बरं की नाही पादण्याचा आवाज सुसूचा आवाज सेम आहे ओहो एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा अप्रथम फिल्डिंग चांगली फिल्डिंग डॉट बॉल डॉट डिलिव्हरी हे अजित निकम सरांची जी खासियत आहे क्या बात या आयला शेजारी झोपणार पण नाहीत मराला झोपतील कोण ते अच्छा येस हो येस पुन्हा आता बेहतरीन फिल्डिंग प्रशांत माळी सर काय म्हणा अजित निकम बद्दल निकम सर झोपेत सुद्धा असं करत असतील ना नाही नाही काय आता त्यांचं त्यांना माहिती हो होऊ शकतं असं कारण शकतं, का नाही. कधी कधी आपल्याला आपण जे दिवसभर करतो हा, ते तर ते आहे. रात्री आपण हा, झोपेत करू करू शकतो शकतो, yes. शक्यता आहे शक्यता आहे काही लोकांना रोग असतो कधी हसतात कधी रडतात कधी आशेत निघून जातात घरातून धावा झाल्या किती धावा रे 10 रन्स ऑन द स्कोर बोर्ड एक बाद 10 वर येस नवीन मनीष अरे बाबा बिर्याणी खेळले काम तरी जरा थोडंफार करा ना जरा येस जे व्हॉलंटियर्स आहेत त्याला विनंती कृपया कृपया जी संपूर्ण वर्तुळाकार कृष्णा पहिल्या षटकात धावाल्या 10-6 चेंडू 10 धावा 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट ओहो येस पुन्हा एकदा वाईटचा इशारा स्वैर मारा देशाईर मारा आउटसाइड द लेग स्टिक एक धावमुळे संघाची धावसंख्या 11 वर 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट एक बाद 11 ओहो वाईटचा इशारा अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी दुसरा सलग चेंडू वाईटचा इशारा संघाची धावसंख्या 12 वर प्रशांत माळी सर वहिनी ताईंनी आज मात्र आणणारा अतिशय चांगले जेवण आणि त्याच्यात कॉफी ओहो येस आउटसाइड द ऑफ स्टंप दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी स्वैर मारा दिशाहीर मारा पुन्हा एकदा म्हटले ही झाली वाईटची हॅट्रिक सलग तिसरा चेंडू वाईट बालई आणि भवराव चार रन 4 रन्स टायमिंग जबरदस्त फटका लावण्य सुंदर फटका संघाची धावसंख्या झाली 17 व 17 रन्स पहिले 3 चेंडू वाईट त्याच्यानंतर चौकार अतिशय महागड एक्सपेन्सिव्ह ओहर हो स्वीप करायचा काही गरज नाही बघूया पुन्हा एकदा डॉट बॉल डॉट डिलिव्हरी चांगला चेंडू पुन्हा एकदा कमबॅक पुनरागमन संघाची धावसंख्या 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट सद्यस्थिती विद्यमान असता खेल चॅनल यांच्या माध्यमातून स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट कारण असं आयोजन फक्त बालेई गावामध्ये सुशांत तांडेच करू शकतो त्यांच्या खातर आमचे प्रशांत माळी दादाने बघूया बरीच मेहनत आणि संपूर्ण बालेईचे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ असतील येस ओहर चार धावा संघाची धावसंख्या 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट एक बाद 21 अतिशय नामवंत स्पर्धा कैलासवासी दिवंगत वैकुंठवासी स्वर्गस्थ हरेजी तांडेल त्यांचे सुपुत्र आमचे सुशांत शेठ ज्यांनी मागच्या वर्षी उरण प्रीमियर लीग हे दमदार पर्व पुन्हा एकदा आउटसाइड ॲप स्टंप येस
थर्ड अंपायर प्रशांत दादा बघा. बेस बेस हात लागलाय का बघ. हात लागला का बघू दे ना तेच. तर पाय टच झाले बघूया. त्याच्यामध्ये नो बॉल असेल प्लस टोटल मिळते 5 धावा. यस यस चांगला निर्णय बघूया. प्रशांत माळी सर असते की आम्हाला टेन्शन नाही. अतिशय चांगला निर्णय. पारदर्शक निर्दोष निष्कलंक निपक्षपाती निर्णय. पुण्याचा बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म राहून दे विकेट. हो पुण्याचा दिशाही चेंडू सटकला. नवा एक धावेचा इशारा, एक धावेचा संकेत. म्हणजे या षटकामध्ये म्हणजे बरेच जवळ एक ओव्हर त्यांना अशीच मिळालेली आहे. बहाल केली. 27 नाही नो बॉलचा इशारा आहे ना आज. आता नो बॉल आहे. अंपायर चौकार होता की नो बॉल. आताचा नो. फक्त नो बॉल आहे. मगारी केल्या ना बाजू किती करायच्या. मगाशी डॉट केला तो पण चौक आहे. डॉट आहे. पहिले 3 वाईट. त्याच्यानंतर चौकार नंतर डॉट बॉल नंतर नंतर चौकार. नो बॉल. 27 रन्स. बॉल 3 बरोबर आहे पण स्कोर मात्र 27 आहे. चला तर पहिले 3 वाईट ना. आता हा नो बॉल. पहिल्या ओव्हरला 10 होते ना रे. वाईट प्लस पहिल्या ओव्हरला 10 होते ना. पहिले 3 बॉल डॉट आणि त्याच्यानंतर मग 27 बरोबर आहे ना. अजून काय त्यांना कसलं काय. चला. हॅलो 3 चौके आलेले आहेत. त्याला तुम्ही गणिताच्या मस्ताला एवढा करणार. बरोबर आहे. 27 धावा. 27 रन्स. चला स्पीडअप करा प्लीज. राईट आर्म राहून दे विकेट. बॉलिंग मार्क तयार. पुन्हा एकदा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईटचा इशारा. संघाची धावसंख्या 28. 28 रन्स. एक धावेचा इशारा आउटसाइड द ऑफ स्टंप. बराच बाहेरून जाणारा चेंडू. हो या चांगली डिलिव्हरी. पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज. थांबा थांबा तुम्ही निर्णय द्यायचा नाही प्लीज. अंपायर दिशेने तुम्हाला मान्य करावं लागेल. स्क्वेअर लेग अंपायर. स्क्वेअर लेग अंपायर निर्णय काय. काय फलंदाज नाबाद आहे बाद आहे का काय आहे.
हॅलो. ऑफस्ट्रक द फील्डमध्ये या नियमाप्रमाणे चेंडू त्याने हाताने अडवलेला दिसतोय आणि तो बाद आहे. याला बाबा म्हणता एक्सपिरियन्स, अनुभव. हॅलो. त्याने पायाने अडवू शकत होता, पण हँडल द बॉल तो होता, तो अचानक त्याचा हात गेला आणि हात लागला त्याचा. येस, हँडल. जुन्या काळामध्ये तो हँडल द बॉल होता नियम, त्यानंतर तो ऑफस्ट्रक द फील्डमध्ये या नियमाप्रमाणे तो बाद झाला. येस, रिवाईज नियमादेव रिवाईज झाले बघूया. चला धावत संघाची धावसंख्या किती? 28 ना रे. 28 रन्स, 2 to go. नाही असं काही नाही. येस, आपणच्या मुलं नाही. जो निर्णय आहे तो निर्णय, डिसिजन जो निर्णय आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि हा काय निर्णय आम्ही केलेला नाही, ही नियमावली आहे. हो येस, पुन्हा एकदा 4 धावा. येस, चांगलं टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. संघाची धावसंख्या 32 रन्स. आणि शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी. पुन्हा एकदा यस, आणि म्हटले हा षटक क्रमांक झालाय फिनिश. 32 धावा. आणि शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर शेवटचा गोलंदाज असेल यश भवरा आणि बालई. असा हा विद्यमान सामना टॉप 5 मधला. नंतरची मॅच कोणती आहे? करंजा आणि कालभैरव. तर दोन्ही संघाची कॅप्टन या, कालभैरव करंजा आणि चला दोन्ही संघाची कॅप्टन या, करंजा आणि कोंडरी ना, कोंडी. हो येस, पहिला चेंडू शॉर्ट मिडवे गेला. पुन्हा एकदा यस, चेंडूनी गुंगारा दिला बघूया. दमदार टायमिंग, अफलातून बडका. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 36. 36 धावा धाव बळागर. शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल स्लॉग ओव्हर, शेवटचा षटकाचा माग खाताना गोलंदाज. अतिशय दमदार स्पर्धा, नामवंत स्पर्धा. उरण तालुक्यामधली पहिलीच ही मॅटिंग क्रिकेट. आणि हा यस, पुन्हा आउटसाइड द दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, एक धावेचा इशारा. एक धावमुळे संघाची धावसंख्या 37 रन्स. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा. अंडरआर्मची ही नामवंत स्पर्धा. हो येस, पुन्हा एकदा ग्रेट डिलिव्हरी. आणि प्रशांत माळी सर, जी तलोजामध्ये नामदार म्हणजे आमदार चषक चालू आहे, त्याच्यापेक्षा लाईव्ह सध्या आपल्याकडे आहेत. म्हणजे बघा किती लोकप्रियता आहे या स्पर्धेत. मी मगाशी जस्ट असं बघत होतो स्पर्धा, तिकडे काहीतरी 52 होते, आपल्याकडे 82 ऑनलाईन बघत होते. म्हणजे आपल्यापेक्षा जास्त आहे, आपली जास्त आहेत. आणि ती तेवढी मोठी स्पर्धा. तर सुशांत तांडेल या स्पर्धेचे दमदार आयोजक. क्रिकेटचा भयंकर शौक आहे हो, नाही हौशेला मोल नाही. फक्त यावर्षी जाऊ दे, आता हा गेल्या समजा सीझन. पुढच्या वर्षी ते 2027 मध्ये अंगाला हळद लागेल. हो, आणि फलंदाज बाद होईल. सुशांत तांडे याला परतीचा मार्ग, त्याने डायरेक्ट धूम ठोकली. बिचारा नाराज झालाय. 4 बॉल तरी खेळायला मिळाले असते. जाऊ द्या, संघ जिंकायचा आहे. सुशांत तांडेल, बालई संघ, श्री गणेश कृपा का नाव काय? गणेश कृपा बालई, म्हणजे गणपतीचं मंदिर आहे का गावात? अच्छा, समोर येत जागृत देवस्थान. आमचे गणपती बाप्पा आराध्य दैवत, तमाम हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत, आराध्य देवता, प्रथम पूजनीय देवता कुठे असेल? बाप्पांचं हे सर, जर शाश्वत. तुम्ही मूर्ती पाहिलीत ना, दरवर्षी तुम्ही याल पाहायला. अच्छा, येस, अतिशय लोभस. बाप्पांचं रूपच लोभस असतं नेहमी.
चला शेवटचा षटक प्रगती पदावर नवीन बॅटर जाईल तो. ओहो येस पुन्हा वाईटचा इशारा. येस अजित निकम सरांचा एक धावेचा इशारा. एक धाव मिळेल संघाची धाव संख्या 38. अजूनही बॉल बाकी आहेत. 3 बॉल बाकी आहे. शेवटचं षटक प्रगती पदावर 38 धावा. पुन्हा एकदा मोठे चेंडू निघून गेलाय. बघूया पंतांचा अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या म्हणजे या षटकामध्ये म्हटले डावामध्ये बरेच वाईट. नाही मागच्या षटकामध्ये देखील जवळजवळ एक म्हटले 1.5 ओव्हर तर अशीच गेली असेल. पहिल्या षटकात 10 नंतर 22. तेच खरं मागडं एक्सपेन्सिव्ह ओव्हर. अतिशय खराब मारा केला. राईट आर्म राहून दे विकेट. हो येस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर. राईट शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग बंद. एक धाव मिळेल. धामा फलंदाज. थांबा अंपायर रनाशे आहे का? धरून बांधून धाव चालत नाही ना. अच्छा येस. नाही स्ट्राईक रोटेट झाला पाहिजे. दरवर्षी घरात पाळणं हल्ला पाहिजे ना हो. ओनली 1 सिंगल. धावा झाल्या वाटते 40 झाल्या का? 40 रन्स. 2 to go. त्याने आपण नाही बोलायचं. ते त्यांना अधिकार आहेत. आणि हा येस पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. धावा झाले 41. ओलम सारखं नाही ते. ज्याला भौरावले सगळे कायदे पंडित आहेत नाही. काय बाबा निर्णय? एक धाव मिळेल राहिला. थांबा अंपायर. चला शेवटचा बॉल टाका आणि आम्हाला मोकळं करा. हो येस जबरदस्त स्ट्रोक. धावा झाल्या 45 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 46 धावांची गरज. 15-45 म्हणजे 15.33 असं हे इक्वेशन. अवांतर म्हणते 10 झाले असतील ना कमीत कमी ऍटलिस्ट. किती महागडा बघूया. अवांतर धाव किती महागड्या होतात. पंधरा म्हणजे किती बॉल भेटले सांगा मला. एवढ्याला सामना डाव संपला असता कदाचित. चला श्री गणेश बालई. हॅलो. 46 धावांचा टार्गेट दिला, परंतु खराब गोलंदाजी भवरा संघाकडून पाहायला मिळाली. जास्तीत वाईड चेंडू अवांतर चेंडू टाकले गेले. 15 म्हणजे भरपूर. ॲक्च्युली बालय संघाने अजून स्कोर झाला असता. चला चला म्हणते कोंडे आणि करंजा. के कोंडे आणि करंजा या नाणेफेकीसाठी या. काळ भैरव करंजा आणि कोंडी. काळ भैरव करंजा ना. कोंडी आणि त्यांचं नाव साईनाथ का? पट्टा की कट्टा? कट्टा. मला वाटतं पट्टा का बरं. कट्टा ग्रुप. करंजा आणि काळ भैरव कोंडी. बघूया दोन्ही के. यस टॉस जर तुम्हाला कॉइन स्पिन करायचं असेल काहीतरी येस नक्की खिशात हात घालावा लागेल. येस चला कोंडे आणि करंजा. कोंडी वंदटा निर्णय काय?
असं काय रे पोरगे बघून जाणार सगळ्या घराणा विचार काय शेजाऱ्या पाजाऱ्यांना हे निर्णय इथं द्यायचा आहे, असं नाही. तुम्ही काहीतरी प्लॅनिंग असं ठरवलं असेल ना. बॉलिंग येस फिल्डिंग डिसाइडेड टू फील्ड बस अँड गिवन बॅटिंग टू ऑपोजिट टीम. चला पहिला दौडा मैदानामध्ये किरणजय आणि पहिलं षटक बालई संघाचा. ओहो ये स्वीप करायचा बॅकवर्ड स्पेलिंगला. अतिशय चांगली डिलिव्हरी पुन्हा एकदा डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. 45 धावांची गरज 46 15.33. किरण आणि जय ना. अच्छा जय जय हा. आणि किरण इकडे नॉन स्ट्रायकर आणि पहिला गोलंदाज असेल तो क्रुशियल राईट आर्म राहून दे विकेट. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. पहिले षटकाचा माग काढताना रेटा लावताना बोलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्पवर उंबरट्यावर बॉलिंग ट्रॅकवर. ओहो यस ग्रेट डिलिव्हरी सुपर बॉलिंग दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धाव मिळेल. पहिले अवांतर पहिले एक्स्ट्राज. धावसंख्या बिनबाद 1 1 फॉनन. अतिशय चांगली स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा. प्रथम क्रमांक बघूया वाटते 25 आणि खरं म्हणजे खास आकर्षण म्हणजे ऍक्टिवा. ओहो पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. बॅकवर्ड शेली पॉइंटला चेंडू जाईल. भवरा आणि हा यस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. चांगला चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंग अटॅक. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर 46 धावांची गरज. बालई संघ हा सध्या ओव्हरआर्म पेक्षा अंडरआर्म मध्ये तरबेज आहे. आणि मात्र त्या दिवशी वाईट डिलिव्हरी अपेक्षेपेक्षा जास्त. खरं म्हणजे आता प्रशांत माळी सर हे काय तुम्हाला मातीचं फिश नाही त्याच्यामुळे स्विम तुमचा कुठला होणार नाही. स्विंग होणार नाही. टर्न होणार नाही. ही मॅटिंग क्रिकेट मॅटिंग आहे तसंच राहणार. येस पहिल्यापासून शेवटपर्यंत मॅच संपेपर्यंत ही तशीच राहणार. याला काय हवे बिवेचा काय परिणाम होणार नाही. हो येस पुन्हा एकदा ग्रेट डिलिव्हरी. काय म्हणणार प्रशांत माळी सर. या पिचवर ग्रीप मिळत नसल्या कारणाने चेंडू स्पिन होत नाही किंवा स्विंग होत नाही आणि चेंडू सरळ निघतात. इथे जर जोरात चेंडू टाकला तर खेळणं फार कठीण आहे सर. एक मात्र मॅटिंगचा फायदा आहे. कशा या आडव्या तेवढ्या उड्या मारा सामान मात्र तसंच राहणार. सामानाला डॅमेज नाही. बरोबर की नाही. हा मात्र एक फायदा आहे बेनिफिट. वाईट सुख 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 सुख. अजित निकम सरांची ही अनोखी शैली. पहिला गोट्या भेटला नंतर हे भेटले. हो 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 ग्रेट डिलिव्हरी सुपर बॉलिंग. अतिशय भन्नाट चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. जर त्यांनी 15 चेंडू जर वाईट नसते टाकले तर मात्र कठीण परिस्थिती होती. यस शेवटचा बॉल. हो हो येस पुन्हा एकदा वाईट डिलिव्हरी. धावा झाल्या बिनबाद 11 वर 4 वर बिनबाद 4 4 फॉलन. अतिशय कमी धावसंख्या. त्या पण वाईटचा धावसंख्या भैया. नाही मागच्या सामन्यामध्ये बरेच म्हणजे डावामध्ये वाईट झाल्या. या सामन्यामध्ये बऱ्याच धावा अशा बहाल केलेल्या आहेत. लुटो बॉलिंग सुपर बॉलिंग आणि पहिलं षटक. ओव्हर दिले. अप्रतिम षटक. जरी ते चेंडू वाईट टाकले सर 4 वाईट दिले तरी सुद्धा हे षटक एवढं उत्तम टाकलेलं आहे. सगळे जोरदार चेंडू टाकलेत. आता विकेट किपरने आउट करण्याचा प्रयत्न जो केला त्याच्या अगोदर निकम सरांनी चेंडू डेड केला होता. म्हणजे ओव्हर झाली असं जेव्हा उच्चारलं तेव्हा तो चेंडू डेड झाला. आणि यासाठी मी सर बोलतो का तुम्ही नियम शिका. येस प्रशांत माळी सर खरं म्हणजे त्यांना वाटतं की याच्यावर टर्न होणार बॉल असं तुम्ही हा हे करा म्हणजे मूर्खपणा आहे. आणि सर ही वाईड लाईन आहे ना इंटरनॅशनलला जी 35 इंचाची वाईड असते ना ती वाईड आहे. येस नक्कीच कारण हे संपूर्ण छापील आहे.
त्याच्या आपण कापली नाही ती रेष, ती लाईन कापली नाही, अधोरेखित केलेली आहे, मान्यता प्राप्त लाईन आहे. चला नवीन गोलंदाज सुजल. मला वाटते हाच म्हणते मॅन ऑफ द मॅचचा नाही, बंडा ना, सुजल बंडा. यस, बाईकवर मॅन. हो 4 रन्स, क्या बात आहे, दमदार टायमिंग. टॉस जिंकला तो म्हणते कोंडी. अहो 4 रन, जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, मिडॉपला चेंडू फरार. सुजल बंडा. धावसंख्या 12 आणि जिंकण्यासाठी पाहिजे मला वाटते अजूनही 34 धावांची गरज. नाही 34 कसे असतील, 45 धावांची गरज आहे. 46 34 पाहिजे. ओहो यस, चांगला चेंडू, पुन्हा कमबॅक, अचूक डब्यावर नियंत्रित गोलंदाजी. असा मारा तुम्हाला जर केला तर मात्र भवरा संघाचं अस्तित्व हे धोकादायक असेल. प्रशांत सर किरण सुद्धा एक उत्तम फलंदाज आहे. येस, उत्तम फलंदाज आणि उत्तम गोलंदाज. जर ती बाईक घेतली म्हणजे काहीतरी टॅलेंट आहे. ओहो येस, आउटसाइड द स्टंप, सलग दुसरा चेंडू, निर्धाव मारा. सर जरा ते स्टंप बॅटने जरा ठोकलेत तर बरं पडेल. येस नक्कीच. बघा स्टंपची म्हटते सुशांत तांडे सरांनी कुठून काय काय जमवून ठेवले सामान. LED स्टम्प्स, ही मॅट. मागच्या वर्षी पण तुम्ही असं ना मैदान नव्हतं ते मैदान उरण प्रीमियर लीगला पण त्यांनी अशात लाईटच्या नाही तुमचं मागच्या वर्षी आपले होते ते पाऊस पडला ते पण असेच मैदान नव्हतं म्हटलं काहीतरी एक दिवसात ती तयार केली पिच. हो चौकार, काय ग्रे स्ट्रोक, बुलेट शॉट. चौकार आहे ना, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेलाय. चांगलं टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक्स. अप्रतिम एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह सर. फुटवर्क केला आणि चेंडू लेग स्पिन चेंडू येस आणि कव्हर मध्येच खेळला. कारण का जर सरळ खेळले असते तर किरण चेंडू हा डॉट गेला नाही, नाही, असता पण ते किंवा प्रशांत एज लागली असती. येस प्रशांत माली फटका जरी असला पण तुमचा शॉट सिलेक्शन, गॅप पाहिजे, तुम्हाला प्लेसमेंट पाहिजे, तरच तुम्हाला तो चौकार मिळणार. किती पाहिजे? 30 धावांची गरज आणि बॉल राहिले 30. लास्ट ओव्हर म्हणजे 6 चेंडू मध्ये 30 धावा. फक्त जास्त तुम्हाला मिळतील, जास्त 6 24 म्हणजे जर चांगली प्लेन गोलंदाजी केली. माझ्या भावाने 6 चेंडू मध्ये 40 धावा दिलेल्या आहेत अंडर मध्ये. अरे हा नंदू मालेन दिलेले आहेत. रेकॉर्ड आहे तो बघूया. 6 मध्ये 40, पण ते तेव्हा अंडरआर्म नव्हती, ओव्हरआर्म होती. हो पहिला चेंडू नॉन स्ट्रायकरला फलंदाज बाद. येस इज गॉन. आणि 5 मध्ये करायचे आहेत, 30 धावांची गरज. आणि या सामन्यावर पकड, वर्चस्व, हुकूमत, दहशत, डॉमिनेशन. येस म्हणजे पंडित सर. चला 5 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. नवीन बॅटर रवाना होईल. यश या स्पर्धेमध्ये सर्वात जलद गोलंदाजी शुभम पाटीलने केलेली आहे Yes, आणि फार अतिशय. सुंदर गोलंदाजी केलेली हे आहे. चांगली गोलंदाजी, अप्रतिम बॉलिंग अटॅक केला. आणि सध्या तरी मात्र बालेवाले फुल फॉर्मला आहेत. बघूया जबरदस्त बॉलिंग अटॅक, भन्नाट मारा केला. प्रतिस्पर्धी संघ गेलाय बॅकफुटवर, संघ उतरला. झालेली दमछाक, पिछे हट, शरणागती मागा. डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल राहिले फक्त. आता फक्त औपचारिकता. हो हो येस पुन्हा एकदा. ओहो 1 to go. येस भवरा संघाचा जवळजवळ बाजार उठवलेला आहे. बघूया बॅटची कडा घेऊन चौक